संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. प्रथमात पूजका तुझसी नमन, शिवसूत तो गौरी नंदन. तुझे करता प्रारंभी स्मरण, कार्यसिद्ध होतसे. याची मजला आहे प्रचिती, मनोनी नमिला महागणपती. विघ्नहरा आहे त्या हीच विनंती, मनोरथ पूर्ण होऊ दे. माते सरस्वती तुला वंदन, हंसावरी तू ये बसून. मज काव्य शक्ती प्रदान, करी माते दयाळू. सद्गुरु श्री ज्ञाननाथ, ठेवा मस्तकी वरद हस्त. गुरु कृपे या कार्याप्रत, येवोती सफलता. साधू संत कवी विद्वान, भक्त भाविक श्रोते छान. सर्वांचे विनम्र भावे नमन, करुणी आशिष मागतो. मनुष्य जन्माची सार्थकता, घडे एक सद्गुरु भेटता. गुरूंचे ये गुरुदेवता, ते तर श्री दत्तात्रय. धन्य अत्री अनुसे पोटी, जगे अवतरल्या त्या त्रिमूर्ती. दत्त श्रीपाद नरसिंह सरस्वती, मुख्य तीन अवतार. दत्तावताराच्या कथा अद्भुत, दत्त उपासनेचे गूढ इंगित. सांप्रदायिक वंदनीय ग्रंथ, पंथाचा श्री गुरुचरित्र. श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला ग्रंथ सुंदर. 53 अध्यायी त्याचा विस्तार, केला से बहुगोड. हा ग्रंथ असे वाचनीय, मननीय आणि आचरणीय. परी तेवढा ना संप्रत समय, लाभे संसारी प्रापंचिका. काय सांगितले या ग्रंथात, ही उत्सुकता फक्त मनात. ती घेऊनी ध्यानात, संक्षिप्त लेखन प्रपंच हा. सांप्रदायिक ग्रंथ पारायणी, जितक्या अध्यायांची केली वाटणी. ते एकका अध्यायी गुंफणी, शब्द फुले ही गुंफेली. सारांश रूपाने प्रत्येक अध्यायाचा, कथाभाग वर्णिला आहे त्याचा. जिने हेतू भक्तमणीचा, ज्ञान जिज्ञासा पुरेल. अत्ताराच्या एका थेंबात, फुलांचा सुगंध प्राप्त. होतसे तैसे या संक्षिप्त, ओतीत आनंद लाभेल. पहिले अध्यायी मंगलाचरण, देवदेवता कवी विद्वान. यांचे करुणिया वंदन, कथा प्रारंभ केला असे. सांगती सरस्वती गंगाधर, आमुचे कुळी पूर्वापार. दत्तभक्तीचा कृपावर, लाभले असे भाग्याने. आज्ञा केली मज श्री गुरूंनी, ग्रंथलेखन करावे म्हणून. त्यांच्या कृपावरदानी, हे लेखन चालले. पूर्वी श्री नरसिंह सरस्वती, गाणगापुरी करती वस्ती. लोकोद्धाराचे कार्य जगती, करते झाले महान. ज्यांनी ज्यांनी सेवा केली, तया त्याची फळे मिळाली. पुत्रदारा संपत्ती लाभली, उरली लोक मनोरथे. कीर्ती सुगंध चौफेर पसरला, भक्त भाविक येती दर्शनाला. कोणी गुरु सेवत चरणी रमला, भाग्यवंत जीवतो. असाच एक भक्त कोणी, दत्त भेटीस आर्त होऊनी. निघे जो रत नामस्मरणी, नामधारक नावाचा. तेने केला निश्चय मानसी, म्हणे पाहिन श्री गुरुश्री. ना तर सांडिन या देहासी, सद्गुरु भेटी कारणे. तो म्हणे अहो दयासागरा, द्या दीनासपदी आसरा. देई बारे श्री गुरुवरा, आर्तमनीची पुरवावी. तुझे नाम स्मरता चित्तासी, त्वरित प्रकटुनी दर्शन देसी. सार्थ दत्त नाम मिरविसी, ऐसा लौकिक ना तुझा. हा कै कुणी धाव सत्वरी, धावत ये बा भक्त कैवारी. नामधारक ऐसी विनवणी करी, कानी पडली सद्गुरूंच्या. वत्सा लागी जैसी का धावत, धेनुये तसे त्वरित. तैसे श्री सद्गुरुनाथ, आले एक यती रूपे. यतीवरास सन्मुख पाहता, विनम्र भावे चरणी माता.
केवित तो झाला सांगता, हे तो आपल्या मनीचा. नामधारक तोची नामकरणी, यते रायास करणी विरवणी. सद्गुरु भेट मज लागुनी, सांगा कैसी होईल. तू तारक होऊनी मजसी, दैवयोगे गा भेटलासी. तरी आता गुरुकृपेसी, पात्र कैसे होवावे. याचे करावे मार्गदर्शन, कोणती उपासना करून. जोडता येती सद्गुरुचरण, ते मजला सांगावे. मी रत असता दत्तज्ञानी, तू प्रकटलास येऊनी. आता अंकी बाळा घेऊनी, पाजावे गुरुप्रेमामृत. हा कथा भाग पहिल्या अध्यायाचा, निवेदिला भाग येथ त्याचा. आता विषय दुसऱ्या अध्यायाचा, काय सांगे पाहूया. गुरुचरित्राचा अध्याय दुसरा. ब्रह्मदेव रचे सृष्टी पसारा, कृत त्रेता कलित बापरा. युगी चार निर्मेली, लोकते सदाचारी असती. मिथ्या न कोणी बोलती, असत्ये अधर्मेन वागती. कुणी त्या कृतयुगात, त्रेतायुगा मधले लोक. करती यज्ञ याग याज्ञिक, नीती आचार त्यांचा धार्मिक. वर्तन सकल जनांचे, पुढे द्वापार ते येता. लोक वाढली युद्धप्रियता, शस्त्रे घेऊन योद्धे आता. राज्य लाभार्थ झुंजते, चौथे कलियुगते येता. वाढला अनर्थ जगी मोठा, स्वधर्मेन वर्ता जनता. करी पाहा भूलोकी, कुणी भाविक कुणी नास्तिक. कुणी सच्चे कुणी दांभिक, जपी तपी कुणी उपासक. भक्त आणि अभक्त, धर्मानुसार ते आचरण. पुढे न होई सद्वर्तना, स्वार्थ लोभ मोह वाढून. दुराचार पसरला, अत्याचार अधर्म नीती. जेव्हा वाढली भूमीवरती, तेव्हा धावले रमापती. घेऊनिया अवतार, रक्षावया आपुले भक्त. घेई अवतार तो भगवंत, नाना रूपे नाना क्षेत्रात. धर्म संस्थापनार्थ, तैसाच अवतार सद्गुरूंचा. गाणगापुरी श्री रत्नांचा, आधार जो का भक्तांचा. अवतरला से कलियुगी, परिभावया सद्गुरु भेटी. लागे कारणे अपार भक्ती, तरी परीक्षा घेऊन शेवटी. जवळ करती निज भक्ता, सोपी नाही सद्गुरु सेवा. तेथ लागे देह जिजवावा, अहम भाव लागे विसरावा. आणि शरणागत ते व्हावे. याचसाठी पहा या अध्यायात सांगितली आहे एक गोष्ट. दीपक नामे शिष्य श्रेष्ठ, होता वेद धर्माचा. गोदावरीच्या तीरावर एक ऋषी आश्रम सुंदर. वेद धर्म नामक ऋषीवर, शिकवीत तेथे वेदाभ्यास. अनेक शिष्य त्या आश्रमात, सेवा व्रत ते आचरित. वेद विद्या शास्त्र शिकत, होते सेवा करुनिया. त्या शिष्या माझी एक, दीपक नामे शिष्य भाविक. सेवे माझी तत्परनेक, शब्द जेलतसे सद्गुरूचा. परी कोणे एके दिवशी, पाचारुनी सकल शिष्यांची. गुरु म्हणती पापक्षालनासी, जाईन मी काशीस. ह्या कार्यास मज एकटे, जाणे हेच उचित वाटते. कारण महाभयानक तेथे, रोग होईल मज देहा. व्याधी गरासेल शरीर, जराही जर्जर होणार. दुर्गंधीने तोंड फिरवणार, माझ्याकडे जग सारे. तेव्हा माझी सेवा कोण, तुमच्यातील करणार येऊन. त्यास कष्ट पडतील महान, सांगा कोण तयार. एकोणी हे गुरुवचन, चंचल झाले शिष्यांचे मन. एक एक कारणे सांगून, जो तो फिरे माघारा. शिष्यवर्ग तो मागे सरला, दीपक एकटा पुढे जाहला. म्हणे मी येन संगतीला, करी सेवा गुरुराया. दिले वचन मी पाळीन, सेवा न अर्धी मी सोडेन. शब्द आपुला न मोडेन, जरी घडला प्राणांत. घेऊन संगे त्या शिष्याशी, वेदधर्म आले क्षेत्र काशीसी. तेथे व्याधी लागली देहासी, महादारुण भयानक.
दीपक शिष्य निष्ठावंत, गुरु सेवा ती अंगीकारित. वेचले त्याने अपार कष्ट, झिजला सेवे कारणे. कधीही न तो मागे सरला, सदैव तत्पर तो सेवेला. शंकर भोळा प्रसन्न झाला, म्हणे मागे वरदान. दीपक म्हणे मी काय मागावे, सद्गुरु आज्ञेत मी राहावे. माझे भले बुरे त्यांनी ठरवावे, काही न इच्छा मज म्हणे. हरा मागुनी आला हरी, म्हणे दीपका माग सत्वरी. मी प्रसन्न झालो तुझवरी, पाहून सेवा भावतो. दीपक म्हणे हो देवादी देवा, अशीच अविरत घडू दे सेवा. सद्गुरु रोगमुक्त व्हावा, हेची देई वरदान. सद्गुरूसाठी मागे वरदान, सेवेत जिजवी तन मन धन. ऐसा शिष्य लाखात शोधून, एखादाच सापडतो. 21 वर्षे ऐसी सेवा, करीत लाभला अद्भुत मेवा. विद्या धन न कृपेस बरवा, दीपक झाला पात्र तो. यतिराज म्हणती नामधारकासी, गुरु सेवा ती करावी कैसी. हे कळावे तुम्हा सकलांसी, म्हणून कथिलई ही गोष्ट. श्री गुरुचरित्र अध्याय 3 सांगे अंबरीशाचे आख्यान. अवतराजे होय कारण, पुढे महाविष्णूसी. एकादशीचे महान व्रत, अंबरीश राजा होता आचरित. तो महान विष्णू भक्त, थोर सश्रद्ध भाविक. नित्य स्मरण नारायणाचे, आचरण शुद्ध पवित्र त्याचे. चित्त करी हरीचे ध्यान, विनम्र हरी चरणासी. पुण्य संचय वाढू लागला, जगी अंबरीशाचा महिमा वाढला. दुर्वास आले परीक्षा घ्यायला, अंबरीशाचे सदनास. साधन द्वादशीचा तो दिन, दुर्वास ऋषी आले पाहुन. अंबरीशे केले पद प्रक्षालन, पूजले ते ऋषीवरा. म्हणे आजीचा दिन महान, एकादशीचे व्रताचे आहे पारण. आपण आलात हे पाहुन, हर्ष मानसी होतसे. दुर्वास म्हणती नदी तीरे, अनुष्ठाना जातो सत्वरी. परतून येईन मी माघारी, वाट पाही माझी रे. सांगून जाते जरी ऋषीवर, परत न येती ते वेळेवर. सूर्य पातला तो माथ्यावर, चिंता वाटे अंबरीशा. साधन घटिका जरी टळेल, व्रतभंग तो करी होईल. पुण्य न पदरी पाप घडेल, म्हणून चिंतावला खरा. त्याने व्रत सांगते कारणे, तीर्थ घेऊन केले पारणे. समारंभ तो दुर्वासा विने, संपन्न केला ज्या क्षणी. ऋषी दुर्वास त्याच क्षणी, माघारा आले परतोनी. झाले क्रोधित पंक्ती पाहुनी, शाप देती अंबरीशा. ऐकून ऋषींची शापवाणी, अंबरीश स्मरे चक्रपाणी. म्हणे धाव पावरे क्षणी, करी रक्षण दासाचे. व्रतभंगन घडावा हातुनी, म्हणून तातडी मी करुणी. केवळ तीर्थ प्रार्थने करुणी, पारणे केले रे देवा. परी आता मजवरती, अंबरीश ते रोष धरती. आणिक तुझ्या भक्ता शापती, धाव वेगे रक्षाया. मजवरी येता संकट थोर, मज कोण वाचविनार. रक्षण करता तो होणार, सांग तुझा वाचुनी. म्हणून प्रार्थितो नारायणा, सत्वर धाव पाव दया घना. तुला येऊ दे माझी करुणा, भक्तवत्सला नारायणा. अंबरीशाची ऐकून प्रार्थना, देव प्रकटले सत्वर स्थाना. वंदोनी ऋषीवरांचे चरणा, म्हणती द्यावा उशाप. भूत भविष्य वर्तमान, ऋषीवरांस ज्याचे सर्व ज्ञान. दुर्वासे शापिले महाविष्णू लागून, पुढील अवतारा कारणे. तोच शाप दुर्वासांचा, कारण ठरला दशावताराचा. केला नाश धर्माचा, आणि रक्षिले भक्त ते. अशीच आहे अघटित करणी, देव धावतो भक्ता लागुणी. जन्म घेतो भगवंत भुवनी, वाढवी भक्ती महात्म्य. पुढे 4थ्या अध्यायात आहे कथा वर्णिली श्रेष्ठ. ब्रह्मा विष्णू महेश घेत, दत्तावतार तो थोर. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांमधील एक,
अत्री नामे प्रसिद्ध एक ऋषी ज्ञानी ब्रह्मवेत्ते धार्मिक ईश्वर उपासक थोरते. अनुसया नामे तयाची पत्नी होती रूप लावण्य खाणी. पतिव्रता ती दक्ष गृहिणी आचरी धर्मानुसार. पती सेवेस अति तत्पर पूजी तयास मानुनी ईश्वर. पती तोचे परमेश्वर होता भाव दृढमनी. नाही अनसूया तिच्या पोटी प्रेम भाव तो सर्वांवरती. भगवंतावर अपार भक्ती नाम सार्थ अनुसूया. पतिव्रतेचे पुण्य वाढले सूरवर सारे भयभीत झाले. वाटे जिंकिल देवती सगळे अथवा शापिल कोणास. भयभीत होता ते देवगण ब्रह्मा विष्णू महेशास जाण. सत्वर धावुनी करा रक्षण मनती सती पासुनी. देवुनी सकला अभिवचन ब्रह्मा विष्णू महेश तीन. देववेश ते पालटून आले अत्री आश्रमी. मुनिवर गेले अनुष्ठानास आले अतिथी ते दारास. आणि मनती अनुसयस इच्छा भोजन देईगे. पतिव्रता म्हणे ब्राह्मणासी स्वीकारावे बा आसनासी. पाकसिद्धी करुणी खाशी देई भोजन सत्वरी. सतीने तातडी करुनिया पात्रे आणली भरोनिया. पाट पाणी सिद्ध कराया अनसूया ती तत्पर. पाट मांडले पाने ठेविली सती म्हणे सिद्धता झाली. चला भोजनास असेल लागली क्षुधा तुम्हास अपार. अतिथी तीन बसले पाठावर अनसूया ती जोडून कर. म्हणे पाने सुग्रास समोर देवा सत्वर स्वीकारावा. तव ते तिघे काय बोलती इच्छा भोजन कामना पोटी. निर्वस्त्र होऊनी वाढी आम्हा प्रती ना तरी हरू सत्वास. पतिव्रत्य आणिक सत्वरक्षण करण्या झाली सती नग्न. पती चरणाचे करोणी स्मरण तीर्थ शिंपिले अंगावरी. पडता ते अंगावरी तीर्थ हरिहर ब्रह्मा असता समर्थ. बालके तिघांची झाली त्वरित ऐसा महिमा सतीचा. ब्रह्मा विष्णू महेश्वरासी अनसूया देई स्तनपानासी. बालके घालुनी पाळण्यासी जोजवी गीते गावणी. तोच अत्री येते परतुनी आश्रमी पाहती बालके तिन्ही. अनसूया सांगे तया लागुनी झाला सकल वृत्तांत. तिन्ही देवते तिथे प्रकटले अत्री अनसूयेस नमिले. माता पिता संबोधिले म्हणती वागा वरदान. तव अनसूया काय बोलती माता पदवी मजसी दिदली. आता पाहिजे खरी गेली पुत्र रूपे राहुनी. ब्रह्मदेव तो चंद्र जाहला विष्णुदत्त रूपे मिरविला. महेश दुर्वास नाम पावला तरी पुत्र अनसूयेचे. चंद्र गेला चंद्रलोकास दुर्वास गेला तपाचरणास. दत्त राहिला ऐक्य रूपास तिघांच्या ते घेऊनी. तेव्हा जोडूनिया कर देव बोलले ते सत्वर. हाच अमुचा दत्त अवतार ऐक्य रूपे राहू जगी. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस ब्रह्मा विष्णू आणि महेश दत्त रूपे घेती अवतारास लोकोद्धारा कारणे. कथा 5व्या अध्यायाची. श्रीपाद वल्लभ अवताराची. पिठापुरीच्या दंपतीची आपळा राजा सुमती. आपळ राजा नामे ब्राह्मण पत्नी तयाची सुमती जाण. सत्वशील ते दोघे जण वर्तत सता संसारी. एके दिने भरमध्यानी अतिथी आले भिक्षेस पाही. यती तेजस्वी ते लवलाही आणि भिक्षा सुमती. घालुनी भिक्षा जोडीत आदरे करीती प्राणिपात. देत दर्शन श्री गुरु म्हणत माग माते वरदान. सुमती म्हणे हो श्रीवधूता भाग्यवती मी दर्शन मिळता. देशील तरी ते जाता जाता पुत्र एक तो गुणवान. तथास्तु म्हणून मागारी गेली परतुनी दत्तस्वारी. तयानीच सुमती उदरी घेत असे घेतला अवतार. आपळ राजा अनसुमती
आनंदले ते उभय चित्ती, नवमास पूर्ण होता प्राप्ती, झाली पुत्ररत्नाची. दत्तप्रसादी बाळ जन्मला, हर्ष झाला मात्या पित्याला, बारसे करुणी बाळाला, नाव ठेवले श्रीपाद. केले पुत्राचे लालन पालन, वाढविले त्या अति प्रेमाने, अष्टवर्षी मौजी बंधन, करते झाले पुत्राचे. श्रीपादाचे होता व्रतबंधन, तो करी वेदाचे उच्चारण, मीमांसा तर्क विस्तारून, सांगू लागला सकलांस. करीत असता वेदाध्ययन, आणि ब्रह्मचर्य पालन, वर्षे एक एक जाता सरून, झाला 16 वर्षांचा. तव माता म्हणे बालकासी, ऐक इच्छा माझे मनासी, स्वीकारुणी विवाह बंधनासी, राही सुख संसारी. परी श्रीपाद म्हणे माते, आज्ञा देई तू आमाते, जाऊ आम्ही तीर्थाटनाते, नच राहू गे गृहांतरी. माता म्हणे नको रे जाऊ, तुझ्या विन मी कोणा पाहू, अंध पांगळे तुझेच भाऊ, कोण आधार आम्हास. श्रीपाद म्हणे न करी चिंता, कृपादृष्टीने त्याने बघता, आंधळ्या दृष्टी पांगळा चालता, झाला कृपावलोकनी. उभय बंधूस श्रीपाद सांगती, पूज्य माता पिता जगती, त्यांची घेता काळजी मोठी, भाग्य तुमचे उजळेल. वाढेल तुमचे आयुष्यमान, लाभेल संपत्ती अन संतान, सुखी जीवनी होऊन, होईल अंती कल्याण. ऐसे बोधनी निजबंधूस, वंदन करुणी माय पित्यास, श्रीपाद निघाला यात्रेस, आला क्षेत्र गोकर्णी. अध्याय 6 गुरुचरित्राचा. सांगे महिमा गोकर्ण क्षेत्राचा, आणि क्षेत्र महात्म्याचा, कैसे स्थापन ते झाले. लंकाधिपती राजा रावण, माता तयाची कैकसी जाण, ती शिवभक्त होती महान, नित्य पूजी पार्थिव. रावण आला मातृदर्शना, माता रमली शिवपूजना, मृत्तिका लिंग पाहून नयना, पुत्र पुसे मातेसी. माते का हे लिंग पूजन, याचे काय असे महिमान, काय लाभ अन काय पुण्य, पदरी पडिते पूजिता. माता सांगतसे पुत्रासी, पूजिता आत्मलिंगासी, शिव प्रसन्न होऊनी त्यासी, देती सौख्य संपदा. तव बोले पुत्र रावण, कैलासा सहित उमा रमण, आणतो तव पूजे कारण, विश्वासावे तू माते. करुणी मातेस नम्र वंदन, निघे लंकेश त्वरे तेथून, पोचला कैलासी येऊन, उचलू लागला गिरीवर. तव शिव काय केले, पायाखाली तया दडपले, अंगावरी गिरिराज कोसळले, भयभीत झाला रावण. चिंता लागता जीविताची, स्तवो गेला सदाशिवाशी, स्तोत्र गायन करी शिवासी, छेदुनी वाहे शिरकमले. सेवा पाहुन लंकेशाची, म्हणे कामना काय मनींची, सांगे भक्ता पुरविन तुझी, सत्वर आता मजसिरे. तव वंदुन शिवचरणांस, लंकेश म्हणे सदाशिवास, माता इच्छिते नित्य पूजनास, आत्मलिंग ते तुमचे. तव शिवे होऊन प्रसन्न, केले तयासी लिंगार्पण, म्हणे पूजिता वर्षे 3, अमर होशील महाभागा. लंकेशा तव भाग्य उजळले, आत्मलिंग हे तुला लाभले, परी न तू ते पाहिजे ठेविले, भूमीवरी कदापि. लिंग घेऊनी तो लंकापती, परतोनी चालला नगराप्रती, स्वर्गस्थ सकल देव करीती, चिंता काय करावी. रावण जरी का तो शिवभक्त, बुद्धी तयाची होती दुष्ट, तो गांजेल देव देवतास, अमरत्व ते लाभता. मग आठवणी त्या विघ्नहर्ता, म्हणती देवा संकट निवारा, अमरत्व लाभता लंकेश्वरा, घात करील सकलांचा. मार्गी सांगती नारद रावणा, लिंग महात्म्य थोर त्रिभुवना, पूजिता भाग्य लाभेल नाना, होतील लाभ तुझ लागी. परिलिंगन खाली ठेवावे, तू हे ध्यानीच धरावे, मर्यादेसी न उल्लंघावे, कोणत्याही कारणे. तव सूर्य निघे अस्तमानी, रावण विचार करीतसे मनी,
संध्या वंदन आता करोनी तो पुढे मार्गस्थ. तव गुराकी रूप घेऊनी तेथे आले श्री गजानन. रावणे हाती लिंग ठेवून म्हणे सांभाळ क्षणभरी. मी करून संध्या वंदन त्वरित येतो परतून. तोरी हे ठेव सांभाळून भूमीवरी ठेवू नको. लिंग देवनी गणेशा हाती रावण गेला तो संदे प्रती. गणेश साध घालती परीती नाही कुणी लंकेश. मग तो गुराखी काय करी लिंग ठेवी ते भूमीवरी. रावण पाहे परतून माघारी तोच झाले विपरीत. लिंगभूमीवरी पाहुणी क्रोधायमान तो झाला म्हणी. मनडोनी काढू जाता हातानी गोकर्णाकार लिंग झाले. दशानन खिन्न झाला म्हणी पुष्पे बरसली गगनातुनी. देवदेवता आनंदिनी वंदिती क्षेत्र गोकर्णास. पाप ब्रह्महत्येचे दूर कल्मश पाद रायाचे घोर. तसाच चांडाळीन उद्धार जाता झाला या स्थाना. क्षेत्र गोकर्ण महिमान 7वे अध्यायी केले कथन. श्रोते वाचावे ते आदरे करुण भाव ठेवा शिवपदी. ईश्वाकू कुळीचा मित्रसह राजा काननी मित्रसह तो मृगे कारणी. वदिले एका राक्षसा लागुनी त्याने घोर वनात. बंधू त्या राक्षसाचा कोणी आला वेश पालटोनी. चाकरी पाक शासनी त्यांनी मिळवली राजवाड्यात. पितृश्राद्धाचे होते निमित्त गुरु वशिष्ठ आले भोजनाप्रत. राक्षस बंधूने केला घात वाढले नर माणसाती. क्रोधित झाले वसिष्ठ मुनी पात्रे नरमांस पाहुनी. उच्चारिली ती शापवाणी ब्रह्मराक्षस होय नृप. ब्रह्मराक्षस होऊन वनात कल्मषपाद राया हिंडत. देखिले विप्र दाम्पत्य असता जीव भुकेला. विप्रवरा हाती धरुणी म्हणे आता तुवा भक्षुणी. शांत करीन क्षुधा सर्पिणी तेव्हा पावेन समाधान. तवती विप्र ललना पती प्राणाची करी याचना. परीन त्याचे राक्षसी मना दया येईल कदापि. ब्रह्मराक्षसे विप्रभक्षिला विप्र स्त्रियेने त्यास शापिला. स्पर्शू जाता तू पत्नीला मृत्यू पावशील तत्काळ. एका शापातून सुटला दुसरे शापी तो अडकला. शापमुक्ती कारणे त्याला वसिष्ठी धाडले गोकर्णा. ऋषी सांगती राजास विशेष महिमा त्या क्षेत्रास. हे स्थान पतितोद्धारस आहे अमृत संजीवनी. एका चांडाळीनी उपाशी फिरत असता व्रताचे दिवशी. कोणी न देयन तियेसी हाती देती बिल्वपत्र. तिने ते बिल्वपत्र भिरकावले ते शिवपिंडीवरी जाऊन पडले. अवचित बिल्वपूजन घडले त्या चांडाळीनीचे हातुनी. बिल्वपूजेने शिव तोषला तिचेवरी प्रसन्न झाला. उद्धरुनी नेले कैलासाला थोर महात्म्य क्षेत्राचे. याच कारणे या क्षेत्रास श्रीपादवल्लभ आले खास. 8वे अध्यायी प्रदोष व्रतास सांगती झाले विप्रस्त्री. श्रीपादवल्लभ फिरता फिरता आले कुरुपूर ग्रामात. तो पुत्र माता पाहती तेथ त्यागीत असता प्राणास. थांबवित त्या उभयतास काय कारण प्राण त्यागास. सांगा यतीवर म्हणती खास सांगू काही उपाय. पुत्र निपजला आहे अल्पमती बुद्धीन त्याची चाले पुढती. निर्बुद्धाने काय जगती अर्थ आहे जगण्यात. तव श्री गुरु तया सांगती प्राप्त व्हावया विद्या संपत्ती. तुम्ही पूजावा तो कैलासपती शनी प्रदोष व्रताने. शनी प्रदोष पूजा व्रत कैसे आहे प्रभावित. हे त्यांना असता सांगत निवेदिली एक कथा. उज्जैनीचा नृपचंद्रसेन करीतसे व्रत अनुष्ठान. प्रदोष पूजा राजाची पाहुण एक बालक तो भुलला. राजा करीतसे शिवपूजन माते कडिये बालक पाहुण. त्याचे केले अनुकरण येता गरया परतून.
बालके आपुल्या निज अंगणात मृत्तिका पूजेचा केला थाट. परी माय क्रोधे उधळीत झाली शिवपूजेस. तेव्हा बालके निर्वाण मांडिले शिवनामात बाळ रंगले. शिवजंबू प्रसन्न झाले दिले मंदिर बांधून. गोपपुत्रास दिले दर्शन त्याचे मातेस क्षमा करुण. दिलावर तुमचे वंशी नारायण घेईल पुढे अवतार. गोपपुत्र त्या श्रीकराची कथा सांगून बालकाची. ख्याती वर्णली व्रताची क्षणी प्रदोष पूजेची. भावदृढ धरोनिया मनी प्रेमे पूजावा शिवकल्याणी. देईल जो मनरुथ पूर्णी विद्या धन संपदा. ही कथा सांगून श्रीवल्लभांनी प्रदोष व्रत महात्म्य कथोनी. सांगितले आचरा श्रद्धा ठेवणी गुरुचरित्री ही कथा. मार्ग दाविला उत्कर्षाचा नेम सांगितला व्रताचा. अज्ञोदय झाला तिचा करिता व्रतोपासना. व्रताचे करिता आचरण पुत्र झाला बुद्धिवान. वेदशास्त्री झाला संपन्न महिमा थोर व्रताचा. पुढे 9व्या अध्यायाई रजकाची कथा आली एका परिटाची. तो श्रद्धावान भाविक त्याची इच्छा श्री गुरु पुरविती. श्रीपाद श्रीवल्लभांची स्वारी वास्तव्यास असता कुरवपुरी. महिमा वाढला यती अवतारी ब्रह्मा विष्णू महेश. प्रियतया नित्य गंगा स्नान औदुंबरी करीती अनुष्ठान. भक्त भाविक घेते दर्शन आणिक होते कृतार्थ. भगवंत भावाचा भुकेला जो का जसा भजे त्याला. देव पावतो तैसा त्याला हे तर असे ब्रह्मवाक्य. भक्तमनीची इच्छा जाणून सद्गुरु त्याची पूर्ती करून. वाढविती श्रद्धा भक्तिवर्धन करती भक्तमनीचे. ऐसाच एक कोणी परिट येई वस्त्रे धुण्यास तेत. भाव ठेवणी अंतरी नित्य शुद्ध पूजी श्रीपदासी. नित्य त्याने यावे नदी तिरी वस्त्र धुण्याचे निमित्त बाहेरी. मानस पूजा चाले अंतरी रजकाची ती निषदीन. नित्य आपुले कर्म करावे न चुकता दर्शन घ्यावे. भक्ती गंगेने निर्मळ करावे वस्त्रा सर्वे अंतरंग. ऐसा काही काळ लोटता यवन नृपती स्नाना करिता. राजस्त्रिया वैभव भोगता भोगी राज उगतो. पाहुणी वैभवते अपाट रजक विचार करी मनात. हा भोगी हे सौख्य लोट पूर्वजन्मीची पुण्याई. हे ऐसे सुख आपणासी येईल काय अनुभवासी. इच्छा उदेली रजकासी मानसी जाणती श्रीपाद श्रीवल्लभ. दुसरे दिवशी दर्शनास येऊनी रजक लागे पायास. ओळखूनी तयाचे माणस काय बोलते झाले. इच्छा तुझ्या मनातील पुढील जन्मी होईल पूर्ण. राजवैभव सुख भोगशील दर्शन देऊ तेव्हाही. पुढे रजक वृद्ध झाला उचित काळी मृत्यू पावला. वेदरच्या राजवंशी जन्मला सद्गुरु कृपा प्रसादी. राज्य भोगले राजा होणी स्त्रिया वैभव सुख भोगुनी. शेवटी दर्शन तया देऊनी कृतार्थ केले श्रीपादी. परिटाने ठेवला दृढ विश्वास त्याचे फळ मिळाले त्यास. इच्छापूर्ती वैभव सुखास प्राप्त झाली गुरुकृपे. अल्पसेवा ही जरी असेल तरी श्री गुरु कृपा लाभेल. परमार्थी उन्नती घडेल ठेवा मनी विश्वास. पारायण पद्धती प्रमाण मानून जितुक्या अध्यायांचे ठरेल वाचन. ते येत संक्षिप्त रूपाने एकी ध्यायी निवेदिले. हे संक्षिप्त श्री गुरुचरित वाचिता श्रद्धा भक्तियुक्त. अरुणमने त्या भक्तांप्रत पठनानंद लाभील. इति श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला समाप्त.